आईवरून तुम्ही म्हणताय, तर तुमच्या आईवरच्या शब्दावरून भाजप सगळे नेते एकवटलेत आणि तुमच्या विरोधात टीका टिप्पणी करतायत. आणि नितीश राणे असंही म्हणालेत की फडणवीसांच्या आईविषयी बोलणाऱ्यांची जीभ काढू असं सामर्थ्य सुद्धा 96 कोळी मराठ्यांमध्ये आहे. बघितलेलं आहे मी ते सामर्थ्य, ते बघितलेलं पण आहे. पण 96 कोळी आहेत ना तुम्ही, काय हरकत नाही ना. आपल्या बी आई बहिणीला आणलं होतं तेव्हा काहीतरी बोलायचं फडणवीस साहेबाला. तुम्ही आपल्या आई बहिणी रक्ताच्या थारोळ्यात होत्या, त्याही टायमाला बोलायला पाहिजे होतं तुम्ही. 96 कोळींनी त्या टायमाला तुम्ही 96 कोळीत आम्ही कोण आहेत, आम्ही कोण आहेत त्यावेळेस बोलायला पाहिजे होतं. आमच्या आई बहिणीला हाणलं ना, ह्या पक्षावर लात मारतो. हां, कारण त्यांना काही नेत्यांना ते जातीसाठी लढते. तुम्ही 96 कोळी आहेत, तुम्ही जातीच्या आई बहिणीला मारल्यावर तुम्ही लात मारायला पाहिजे सगळ्याला. आणि विरोधात जायला पाहिजे होतं की आमच्या आई बहिणीला का आणलं आणि अपमर्यादेचे गुन्हे दाखल का केले. पण हरकत नाही, मला गोष्ट माहीत झाली रात्री की त्यांना फडणवीस साहेब बोलायला लावते, त्याच्यामुळे त्यांना दोष देण्यात मजा नाही आणि आम्ही त्यांना दोष देत नाहीत. सगळ्या मराठ्यांचे हाल हेच चाललेत, त्यांच्या पक्षातल्या मराठ्यांचे आमदार खासदार मंत्र्यांचे हेच हाल चाललेत आणि सगळ्यांचेच ते हाल चाललेत. शिंदे साहेबाच्या पक्षाचे तेच हाल चाललेत, अजितदादाचे ते चाललेत आणि छोट्या छोट्या पक्षाचे बहुजनाचे जे छोटे छोटे पक्ष आहेत ओबीसीचे त्यांचे तेच हाल चाललेत. सगळ्यांनी ओळखीला आणि शेतकऱ्याचे तेच हाल चाललेत. त्याच्यामुळे सगळेच मराठी ओबीसी सुद्धा मुंबईला येणार आहेत माझ्यासोबत. संविधान पदाचा मान राखून बोलावं अशा पद्धतीचं एकनाथ शिंदेनी सुद्धा म्हटलंय. अरे मग मानच राखला म्हणून तो 2 वर्ष वेळ दिला ना शिंदे साहेब, 2 वर्ष वेळ दिला, थोडा नाही. आणि याच्या पुढचं सांगतो तुम्हाला, आम्ही स्वतः फडणवीस साहेबाला 2 महिन्यापूर्वी फोन लावलाय, त्यामुळे ते चौकून कोंडीत आले. 4 महिने झाले तारीख डिक्लेअर केलेली. मग लोक म्हणाले तू इतके दिवस झोपला होता का मुख्यमंत्री असून, आत्ताच कसं काय सुरू केलं.